डिअर स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये जे काय अवघड प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे थोडेसे कन्सेप्टच्या बाहेरचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कन्सेप्टला धरूनच आहेत पण थोडेसे जरा आउट ऑफ असतात ना, ते प्रॉब्लेम्स आपण आजच्या लेक्चरला घेऊया. त्यातला पहिला प्रॉब्लेम, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. ते इक्वेशन दिलंय, ते कोणतं इक्वेशन आहे मला सांगा. लाईनचं आहे का कंबाईंड इक्वेशन आहे? येस, दॅट इज द कंबाईंड इक्वेशन ऑफ ए लाईन. तर ते कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन आहे. मला सांगा, या कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात? 2. कंबाईंड इक्वेशनमध्ये किती लाईन असतात? 2. ठीक आहे, त्यांचं काय काढायचं? आपलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्या 2 लाईनचा काढायचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग बघा, गिवन कंबाईंड इक्वेशन इज, दिलेलं कंबाईंड इक्वेशन काय? x² - y² - 2x + 1 = 0. आता याचे सेपरेट इक्वेशन काढायचे, यामध्ये 2 लाईन्स तयार करायच्या. सो x² - 2x + 1 - y² = 0. x² पासून काय आला? x, दुसऱ्यापासून काय आलं? -1 पासून आला 1. सो x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर -y² = 0. ओके, मग यापासून लाईन काय येणार? therefore separate equations of lines are. बघा, हे याचे फॅक्टर पडणार ना. कसे फॅक्टर पडणार? a² - b². हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलं? हे या फॉर्मॅटमध्ये आलं. a² - b² = a + b a - b. हे या फॉर्मॅटमध्ये आलं. a² - b² a + b a - b. मग काय ना सांगा, पहिला x - 1 + y = 0, दुसरा x - 1 - y = 0. सो दीज आर 2 सेपरेट इक्वेशन्स. पानाच्या वरती आपण याच लेसनमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लिहिला होता, तो म्हणजे असा की 2 लाईनचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी ते 2 इक्वेशन काय करायचे असतात? सोडवायचे असतात. सो सॉल्व देअर इक्वेशन्स, त्यांचे इक्वेशन सॉल्व करा. मग इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करायचं? एकतर सायमल्टेनियस पद्धतीने सॉल्व करायचे, किंवा एक इक्वेशन उचलायचं आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकायचं. एक इक्वेशन घ्यायचं, एका इक्वेशनमधून आयदर x किंवा y ची व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची. मीन्स वी हॅव टू इलिमिनेट आयदर x ऑर इलिमिनेट y. ठीक आहे, चला मग आता हे आपण सॉल्व करूया. ह्या दोघांची ॲडिशन केली. ॲडिंग बोथ द इक्वेशन्स, दोन्ही इक्वेशन्स ॲड करूया. मग दोन्ही इक्वेशन्स ॲड जर केले तर काय होणार बघा. x - 1 + y = 0, x - 1 - y = 0, प्लस y - y कॅन्सल, x + x 2x, 2x - 2 = 0, 2x - 2 = 0. म्हणजे काय आलं? 2x = 2. सो x = 1. मग x ची व्हॅल्यू किती आली? 1. सो x = 1. आता x = 1 आला, त्याच्यावरनं y काढायचा. सो पुट इन x - 1 + y = 0. x ची व्हॅल्यू टाकली 1, 1 - 1 + y = 0, 1 - 1 is 0. म्हणजे काय आलं? y = 0. बरोबर. मग आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. Therefore coordinates of point of intersection are काय ना सांगा, x, y. मग x काय येणार? 1 आणि y काय येणार? 0. सो दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तर हे कोऑर्डिनेट्स आहेत पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे. नाव डाऊट सेक्शनमधला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम, इक्वेशन्स ऑफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर. परत आपल्याला दिलं आहे कंबाईंड इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे आपल्याला. इक्वेशन्स ऑफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर, यामधनं हे एक पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे. यामध्ये 2 लाईन असणार, यामध्ये 2 लाईन असणार. मग एक्सचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 2 लाईन असणार, वायचं जे इक्वेशन त्याच्यामध्ये 2 लाईन असणार. म्हणजे एकूण टोटल लाईन्स किती झाल्या? 4. आणि 4 लाईन्सपासून काय तयार होतो? पॅरलोग्राम. तर त्या पॅरलोग्रामच्या डायगोनल्सचं इक्वेशन विचारलं आहे.
त्या डायगोनलचं जॉईंट इक्वेशन विचारलं आहे. आपण पाच सुरुवातीला लिहूया. गिवन इक्वेशन इज काय ते एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0. याचे सेपरेट इक्वेशन करूया, फॅक्टर पाडूया. काय होणार बघा, -6 -1 प्रॉडक्ट +6 सो -6 इंटू -1 ॲडिशन -7 सो -6 -1 म्हणजे काय येणार x - 6 x - 1 इक्वल टू 0. म्हणजे काय आलं x इक्वल टू 6 अँड x इक्वल टू 1. मग x इक्वल टू 6 आणि x इक्वल टू 1 ह्या दोन लाईन्स झाल्या बरोबर. मी आता या ठिकाणी हा y ॲक्सिस ड्रॉ केला आहे आणि इथे x ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. सो x डॅश अँड y डॅश आणि y डॅश आहे अँड दिस इज द ओरिजिन. x इक्वल टू 1 विथ द लाईन विच इज पॅरलल टू y ॲक्सिस. मग x इक्वल टू 1 नावाची लाईन आहे पॅरलल टू x ॲक्सिस y ॲक्सिस. x इक्वल टू आलं ना पॅरलल टू y उलटं असतं. x इक्वल टू 1 असं का, एक्सची व्हॅल्यू किती 1, मग तो 1 इथं दाखवणार तुम्ही एक्स ॲक्सिसवरती 1 दाखवणार. मग प्रत्येक पॉईंटचा x इक्वल टू काय आहे बघा 1. प्रत्येक पॉईंट आहे x इक्वल टू 1. मग ती लाईन y ॲक्सिसला काय आली पॅरलल. पुढची आहे x इक्वल टू 6. मग x इक्वल टू 6 नावाची लाईन घेतली. सो दिस इज द लाईन x इक्वल टू 6. तर ही x इक्वल टू 6 नावाची लाईन घेतली. x इक्वल टू 6 अँड x इक्वल टू 1. आता याच्या पुढे जाऊया आपण. आता त्या दुसरे इक्वेशन घेऊया. ऑल्सो गिवन दॅट काय दिलं आहे बघा, y² मायनस 14y प्लस 40 इक्वल टू 0 काय येणार -4 -10 म्हणजे काय येणार y-4 अँड y-10 इक्वल टू 0 म्हणजे काय आलं y इक्वल टू 4 अँड y इक्वल टू 10. मग y इक्वल टू 4 आणि y इक्वल टू 10 आलं बरोबर. मग y इक्वल टू 4 काय असणार x ॲक्सिसला पॅरलल. तर हे आलं y इक्वल टू 4, इथे आलं y इक्वल टू 4 बरोबर. इथे 4 आला आणि पुढचा कोण आहे y इक्वल टू 10. तर या ठिकाणी आला y इक्वल टू 10. मग इथे आला y इक्वल टू 10. मग आपल्याला किती कॉर्डिनेट्स भेटले 4. हा पहिला कॉर्डिनेट झाला, हा पहिला व्हर्टेक्स झाला, हा दुसरा व्हर्टेक्स झाला, हा तिसरा व्हर्टेक्स झाला, हा चौथा व्हर्टेक्स झाला. आपण यांना नावं देऊया. हा ए का किती असणार सांगा ए, त्याचा x किती आहे 1 आणि त्याचा y किती आहे 4 म्हणजे काय आला 1,4. हा बी असणार, मग बी काय येणार x किती येणार 6 आणि y किती येणार 4 सो 6,4. हा ए बी. इथं सी येणार, सीमध्ये x किती येणार 6 आणि y किती येणार, हा y किती होता सांगा y होता 10. मग y आला 10 बरोबर. मग 6,10 इथे 6,10 आला आणि हा जो डी आहे ह्या डीसाठी x किती आहे 1 आणि y किती आहे y आहे 10. ओके. मग आता आपल्याला पॅरलोग्राम जो आहे त्या पॅरलोग्रामचे जो पॅरलोग्राम आहे त्या पॅरलोग्रामचे आपल्याला 1 2 3 4 साईड्स भेटलेत आणि त्याचे 4ही व्हर्टेक्स भेटलेत 1 2 3 4. आता काय करायचं आपल्याला तर डायगोनलचं इक्वेशन काढायचं आहे. मग डायगोनल कोणती, पहिली डायगोनल आहे AC इज द फर्स्ट डायगोनल. बघा सो इक्वेशन ऑफ डायगोनल AC बाय कोणता फॉर्म राहायचा. आता डायगोनल ही लाईन झाली, मग लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्स, स्लोप पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेक्ट फॉर्म, हे असे 5ही फॉर्म्स आहेत. मग आता तुम्हाला ए नावाचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत, सी नावाचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत, म्हणजे काय वापरायचा 2 पॉईंट फॉर्म. इक्वेशन ऑफ डायगोनल AC बाय 2 पॉईंट फॉर्म इज काय नाही बघा y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. ओके. याला आपण म्हणूया x1 y1, याला म्हणूया x2 y2. मग y मायनस y1 म्हणजे काय येणार 4, y2 म्हणजे कोण येणार 10 सो 10 मायनस 4 इक्वल टू x मायनस x मायनस 1 अपॉन x2 कोण आहे 6 सो 6 मायनस 1 सो y मायनस 4 अपॉन 6 इक्वल टू x मायनस 1 अपॉन 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5 इंटू
y minus 4 equal to 6 into x minus 1. So 5y minus 20 equal to 6x minus 6. ह्याला तिकडे घ्या म्हणजे काय येणार 6x minus 5y. याला तिकडे घ्या minus 20 तिकडे गेलं प्लस होईल. So 20 minus 6 so plus 14 equal to 0. So 6x minus 5y plus 14 equal to 0. तर या पद्धतीने आपल्याला भेटलं इक्वेशन ऑफ फर्स्ट डायगोनल ए सी. डायगोनल ए सीचं आपल्याला काय भेटलं इक्वेशन. डायगोनल ए सीचं इक्वेशन भेटलं. ओके. आता आपण काय करूया तुम्ही लिहिलं नाही तुम्ही लिहिलं ना. आता आपण सेकंड डायगोनलचं इक्वेशन काढूया. बघा सेकंड डायगोनलचं इक्वेशन काढू. सेकंड डायगोनल कोण आहे सांगा. मी आता ए सीचं इक्वेशन काढलं. आता मी कोणाचं काढणार बी डीचं. चला आता आपण बी डीचं इक्वेशन काढूया. बघा बी डी सॉरी आपण बी डीचं इक्वेशन काढूया. इक्वेशन ऑफ डायगोनल बी डी इज परत एकदा आपण 2 पॉईंट फॉर्म वापरणार. सो y मायनस y1 अपॉन y2 मायनस हा फॉर्म्युला आहे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 बी डी. मग बीला x1 y1 म्हणूया x1 y1 आणि डी हा नंतरचा पॉईंट आहे त्याला x2 y2 म्हणूया. मग काय होणार बघा y मायनस y1 y मायनस 4 इथं 10 आहे. सो 10 मायनस 4 x मायनस 6 अपॉन x2 कोण घ्यायचा 1 मायनस 6. सो y मायनस 4 अपॉन 6 इक्वल टू x मायनस 6 अपॉन मायनस 5. इथे मायनस 5 आलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस 5y मायनस 5 इंटू मायनस 4 प्लस 20 इक्वल टू 6x मायनस 36. ह्याला तिकडे घ्या म्हणजे काय येणार 6x प्लस 5y ह्याला तिकडे घेतलं तर प्लस झाला 6x प्लस 5y हा मायनस 36 मायनस 20 सो मायनस 56 इक्वल टू 0. सो 6x प्लस 5y मायनस 56 इक्वल टू 0. आता यांचं काय काढायचं कंबाईंड इक्वेशन. मग कंबाईंड इक्वेशन कसं काढायचं तर कंबाईंड इक्वेशन काढताना काय करायचं u इंटू व्ही. बघा आपल्याला विचारले देन फाइंड द जॉईंट इक्वेशन. मग जॉईंट इक्वेशन करताना u इंटू व्ही करायचा. लास्ट स्टेप आपली या प्रॉब्लेमची. शक्यतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स परीक्षेला येणार नाहीत बरोबर. पण हे तुमचं स्किल चेक करतं. याच्यात काय स्किल चेक झालं हाऊ टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सॉल्व देअर इक्वेशन बरोबर. आणि 2 पॉईंट फॉर्म वापरला आपण. देअर फॉर जॉईंट इक्वेशन जे शब्द विचारला ना तोच मांडायचा. जॉईंट विचारला जॉईंटच मांडायचं. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज बघा काय येणार जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स असं म्हणूया. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ डायगोनल्स इज काय येणार बघा 6x प्लस 5y मायनस 56 इंटू काय येणार 6x मायनस 5y प्लस 14 इक्वल टू 0. हे पुढे सॉल्व करायचं आहे. 6x प्लस 5y मायनस 56 अँड 6x मायनस 5y प्लस 14 इक्वल टू 0. हे जर सॉल्व केलं प्रॉडक्ट करा यांचा प्रॉडक्ट करा. एवढा होमवर्क आहे तुम्हाला. do the product and you will get the answer. That answer is wrong in the textbook and the answer is 36x square minus 25y square minus 252x plus 350y minus 784 equal to 0. So this is the required combined equation. तर हे काय आहे required combined equation. तर या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं पहिल्यांदा दिलेलं हे इक्वेशनचे फॅक्टर्स पाडले त्याच्यापासून आपल्याला 2 लाईन्स भेटल्या. ह्याचे फॅक्टर्स पाडले त्याच्यापासून 2 लाईन्स भेटल्या. ह्या दोन्ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल होत्या.
ह्या दोन्ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल होत्या, दोन लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल, दोन लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल, बरोबर त्यांच्यापासून पॅरलोग्राम तयार झाला. त्या पॅरलोग्रामचे आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटले, त्या पॅरलोग्रामचे आपल्याला व्हर्टायसेस भेटले, कोऑर्डिनेट्स ऑफ द व्हर्टायसेस. त्यांच्यापासून आपण डायगोनलचे इक्वेशन काढले बाय 2 पॉईंट फॉर्म. मग दोन डायगोनल भेटल्या आणि मग आपण यू व्ही इक्वल टू 0, यू इंटू व्ही इक्वल टू 0 ह्या पद्धतीने आपण कंबाईंड इक्वेशन काढलं. ओके, दॅट्स ऑल. नाव डाऊट्स सेशनमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यात अवघड प्रश्न आहे. प्रूव्ह दॅट द प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स. ह्या वर्डला खूप महत्त्व आहे. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कसं काढतात? लाईनवरती दिलेल्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर कसं काढतात हा पहिला कन्सेप्ट समजून घ्या. हा कन्सेप्ट आपला बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. व्हेरी सिम्पल असतं. माझं एक सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवायचं. लाईनचं इक्वेशन आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 आणि या लाईनवरती काय काढला? परपेंडिक्युलर. ह्या लाईनवरती काय काढला? परपेंडिक्युलर. आणि तो परपेंडिक्युलर आपण Px1 y1 नावाच्या पॉईंटपासून काढला. तो परपेंडिक्युलर आपण Px1 y1 नावाच्या पॉईंटपासून काढला तर तो PM भेटला. मग तो PM काय येणार बघा? मॉड्युलस ऑफ याच्यामध्ये पॉईंट ठेवायचा ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a² प्लस b². So this is the formula to calculate the length of perpendicular. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढायचा फॉर्म्युला आहे. मग लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आणि या लाईनवरनं आपण परपेंडिक्युलर काढला. Px1 y1 नावाच्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर काढला तर काय करायचं? हा पॉईंट उचलायचा आणि लाईनच्या इक्वेशनमध्ये ठेवायचा. सो PM इक्वल टू मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a² प्लस b². ओके, तर हा झाला आपला बेसिक कॉन्सेप्ट. चला पुढे जाऊया. मग आपण काय म्हटले? प्रूव्ह दॅट द प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स. म्हणजे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किती येणार? 2. प्रूव्ह दॅट द प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स ड्रॉन फ्रॉम Px1 y1 कुठून काढल्या? Px1 y1 टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय धिस इक्वेशन. आता मला सांगा ह्या इक्वेशनमध्ये किती लाईन्स आहेत? 2. आणि त्या दोन्ही लाईन्सवरती प्रत्येक लाईनवरती एक परपेंडिक्युलर काढला. लाईन्स किती झाल्या? 2. परपेंडिक्युलर किती झाले? 2. त्यांचा काय घ्यायचा? प्रोडक्ट. Prove that the product of length of perpendiculars drawn from Px1 y1 to the lines represented by this equation. आता हे इक्वेशन स्टँडर्ड आहे. x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. हे इक्वेशन काय स्टँडर्ड आहे. ह्याच्यामधल्या दोन्ही लाईन कशा आहेत? पासिंग थ्रू ओरिजिन का डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन? पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर. मग आपण लिहूया गिव्हन कंबाइंड गिव्हन. चला माझ्यासोबत लिहा चला माझ्यासोबत. गिव्हन कंबाइंड इक्वेशन इज काय दिलेलं? कंबाइंड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. गिवन कंबाइंड इक्वेशन इज ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. बरोबर. धिस कंबाइंड इक्वेशन लिहिताय ना? लिहा. धिस कंबाइंड इक्वेशन कंसिस्ट ऑफ पेयर ऑफ लाइन्स whose slopes are m1 and m2 आणि त्याचे स्लोप्स कोण आहेत? m1 and m2. बरोबर. मग काय येणार? देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b. हे पुढे जाऊन वापरणार आहे मी. m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b. हे सगळं स्टँडर्ड आहे. सो m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b and m1 into m2 equal to a upon b. हे सगळंच स्टँडर्ड आहे. ओके. अँड लाईन्स आर त्यातले लाईन्स कोण असतात? लाईन्स आर y इक्वल टू m1x बिकॉज लाईन पासेस थ्रू ओरिजिन. लाईन कुठून जाते? ओरिजिन. बिकॉज दिस कंबाइंड इक्वेशन कन्सिस्ट ऑफ टू लाईन्स पेअर ऑफ लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. सो y इक्वल टू m1x म्हणजे काय ना सांगा? इम्प्लाइज काय येणार? m1x मायनस y इक्वल टू 0 अँड दुसरं इक्वेशन काय येणार? y इक्वल टू m2x म्हणजे येणार m2x मायनस y इक्वल टू 0. मग मला सांगा किती इक्वेशन भेटले आपल्याला? 2. पहिलं इक्वेशन m1x मायनस y इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन m2x मायनस y इक्वल टू 0. सो दीज आर द टू सेपरेट लाईन्स. ह्या दोन सेपरेट लाईन्स आहेत.
आता यांच्यावरती काढला आहे परपॅन्डिक्युलर, यांच्यावरती काय काढला आहे परपॅन्डिक्युलर. मगाशी मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवला होता आणि त्या बेसिक कन्सेप्ट शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं माझं मराठीमधलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. काय स्टेटमेंट आहे की लाईनच्या इक्वेशनमध्ये पॉईंट ठेवणे. आय विल रिपीट इट. लाईनच्या इक्वेशनमध्ये पॉईंट ठेवणे. चला मग मी लिहितो. लेट P1 पहिली लेंथ आहे. लेट P1 बी द length of perpendicular drawn from px1 y1. दिलंय त्यांनी, काय त्यांनी सगळं दिलंय. drawn from px1 y1. let P1 be the length of perpendicular drawn from px1 y1 on the line कोणती लाईन आहे m1x minus y equal to 0. m1x minus y equal to 0. मग लेंथ ऑफ परपेंडिक्युलर P1 येणार, दॅट इज इक्वल टू ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये काय ठेवायचा पॉईंट. मग पॉईंट कोड x1 y1 म्हणजे काय येणार m1x1 मायनस y1 अपॉन रूट काय येणार m1 स्क्वेअर. एक्सचा कोएफिशियंट m1 स्क्वेअर प्लस मायनस 1चा स्क्वेअर. देअरफॉर P1 इक्वल टू काय येणार बघा m1x1 मायनस y1 अपॉन रूट m1 स्क्वेअर प्लस 1. ओके. सिमिलरली P2 इक्वल टू मॉड्युलस ऑफ काय येणार बघा m2x1. कारण पॉईंट तोच राहिला, फक्त लाईन बदलली. m1च्या ऐवजी काय आला m2x1 मायनस y2. पॉईंट तोच आहे ना x1 y1, म्हणजे इथं काय येणार y1 डिवायडेड बाय रूट m2 स्क्वेअर प्लस 1. सो दीज आर द लेंथ्स ऑफ परपेंडिक्युलर. पण यांचं काय विचारलं आहे प्रॉडक्ट. मग आपल्याला प्रॉडक्ट करायचं आहे. तर हा P1 आहे आणि हा P2 आलेला आहे, यांचा आपण प्रॉडक्ट करूया. बघा नाव प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स. Now product of length of perpendiculars are मग काय येणार P1 इंटू P2 इक्वल टू मग P1 काय आला बघा m1x1 मायनस y1 अपॉन रूट m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू पुढे काय आलं बघा m2x1 मायनस y1 अपॉन रूट m2 स्क्वेअर प्लस 1. Therefore P1 इंटू P2 इक्वल टू काय येणार बघा यांचं प्रॉडक्ट होणार m1x1 मायनस y1 इंटू m2x1 मायनस y1 अपॉन ह्या रूट मग एकाच रूटमध्ये होणार स्क्वेअर रूट ऑफ m1 स्क्वेअर प्लस 1 देन m2 स्क्वेअर प्लस 1 m1 स्क्वेअर प्लस 1 m2 स्क्वेअर प्लस 1 यांचा प्रॉडक्ट पूर्ण करायचा आहे. देअरफॉर P1 इंटू P2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इक्वल टू काय येणार बघा m1 इंटू m2 x1 इंटू x1 स्क्वेअर मायनस m1x1 y1 ने मल्टिप्लाय करा मायनस m2x1 y1 परत y1 ने मल्टिप्लाय करा मायनस झालं प्लस y1 स्क्वेअर अपॉन रूट m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर. सो m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर इंटू 1 सो m1 स्क्वेअर 1 इंटू m2 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 इज 1. ओके. बघा आपण हे पुढे सॉल्व करूया. मी लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कसं काढला त्याचा बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला मागेच शिकवलेला आहे. की लाईनच्या इक्वेशनमध्ये काय ठेवायचा पॉईंट. देअरफॉर P1 इंटू P2 इक्वल टू मॉड्युलस ऑफ काय येते ते पहा. बघा डिनॉमिनेटरला काय आलं आहे डिनॉमिनेटरला m1
m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 1. न्युमरेटरला बघा m1 इंटू m2 m1 इंटू m2 m1 इंटू m2. इथं x1 y1 कॉमन घेता येईल. मग मायनस x1 y1 कॉमन घेतलं तर काय आलं m1 प्लस m2 m1 प्लस m2 m1 प्लस m2 आला. मायनस x1 y1 कॉमन घेतला m1 प्लस m2 प्लस y1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर अंडर रूट काय येणार बघा अंडर रूट दिस इज m1 इंटू m2 ब्रॅकेट स्क्वेअर m1 इंटू m2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे आलं आहे m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला या टर्मसाठी मेहनत घ्यायची m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर. त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन जो होता तुमचा 10th का 9th स्टँडर्डचा त्याच्यामध्ये तुम्ही असे शिकलेले आहात बघा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असतं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा बरोबर. मग व्हॉट इज दिस अल्फा प्लस बीटा. अगेन बेसिक कॉन्सेप्ट पानाच्या वरती लिहायचं आहे. बेसिक कॉन्सेप्ट पानाच्या वरती लिहायचं आहे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. देअरफॉर दिस इज मॉड्युलस ऑफ m1 इंटू m2 मायनस x1 y1 m1 प्लस m2 प्लस y1 स्क्वेअर. दिस इज m1 इंटू m2 ब्रॅकेट स्क्वेअर m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर हे काय होणार बघा प्लस हे अल्फा प्लस बीटा आहे म्हणजे काय m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा ना हे तुम्हाला इथे भेटलं. हे इथं काय भेटलं तुम्हाला वेगळ्या चॉकने लिहितो. इथं काय भेटलं तुम्हाला बघा इथे भेटलं तुम्हाला हा m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर काय आला m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 m1 m2. सो m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर म्हणजे काय m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 m1 m2 मायनस 2 m1 m2 प्लस 1 मायनस 2 m1 m2 प्लस 1. So this is equal to modulus of m1 into m2. What is m1 into m2? A upon b. This is a upon b minus x1 y1. What is m1 plus m2? Minus 2h upon b plus y1 square. No challenge. तसंच राहील. Divided by m1 into m2 कोण? A upon b. A upon b चा square. A square upon b square plus m1 plus m2 कोण? Minus 2h upon b त्याचा square. 4h square upon b square 4h square upon b square. For m1 plus m2 ना m1 plus m2 minus 2h upon b चा square minus 2h upon b चा square plus येणार 2 चा square 4h square upon b square minus 2 m1 into m2 कोण आला a upon b plus 1 ओके. मग आता आपण थोडं पुढे सॉल्व करूया. हे बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही लिहिलं असेल. इथपर्यंत जायचं बघा आपल्याला. तेवढं आपलं प्रूव्ह झालं पाहिजे. तेवढं आपल्याला प्रूव्ह करायचं होणार ते फक्त सिम्प्लिफाय करायचं बाकी आहे. व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन करूया आपण. मी पहिले सांगितलं सगळ्यात मोस्ट डेंजरस प्रॉब्लेम आहे. इट इज इक्वल टू काय आलं बघा हे बघा व्यवस्थित करायचं स्टेप बाय स्टेप. हे मायनस काय आलं प्लस. मग सगळ्यांचा LCM बरं ठीक आहे आपण तेवढीच एक स्टेप करूया. A upon P plus 2H upon B x1 y1 plus y1 square divided by काय करायचं A square upon B square plus 4H square upon B square बरोबर. then minus 2A upon B plus 1. ठीक आहे. बघा काय आलं ते सगळ्यांचं LCM B करून टाका. इथे सगळ्यांचं LCM B केला. सगळ्यांचं LCM B केला. इथं B आला. इथे राहिला A प्लस 2H
प्लस 2h प्लस 2h प्लस 2h x1 y1 प्लस y1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर अपॉन डिवायडेड बाय b. इथे काय होणार बघा, ए स्क्वेअर मायनस 2a थांबा, या ठिकाणी बी स्क्वेअर केला पाहिजे ना, मग डिवायडेड बाय बी स्क्वेअर करायचं, इथं ओके ए स्क्वेअर, इथं बी स्क्वेअर असेल प्लस 4h स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा मग काय आलं, मी थोडेसे करेक्शन करत आणले, ते तुम्ही लक्षात येईल तुमच्या. मॉड्युलस ऑफ इथे काय येणार, ax1 स्क्वेअर आला, ax1 स्क्वेअर प्लस 2h x1 y1 आला, 2h x1 y1 प्लस आपण डिनॉमिनेटर कॉमन केला म्हणजे इथं बी येणार ना, सो बी वाय1 स्क्वेअर आपण सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम केला, अपॉन बी केला, या ठिकाणी डिवायडेड बाय बी येईल, इथं याला डिवायडेड बाय बी येईल, इथं बी लिहा, इथे प्लीज बी लिहा, इथं सगळ्यांना डिवायडेड बाय काय येणार, बी येणार, सगळ्यांना डिवायडेड बाय बी आला. ओके, मग इथं आपला इथं डिवायडेड बाय बी आला, करेक्ट. ओके, सो प्लस 2h x1 y1 इथं आला प्लस बी y1 स्क्वेअर, बघा प्लस बी y1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय आता ह्या रूट बी स्क्वेअर म्हणजे काय येणार, बी रूट बी स्क्वेअर म्हणजे बी, ह्या बीला हा कॅन्सल होईल, हा बी आहे, हा रूट बी स्क्वेअर म्हणजे बी, बीला बी कॅन्सल झाला म्हणजे याला कॅन्सल होतं आहे, बरोबर याला कॅन्सल आहे, रूट बी स्क्वेअर आहे, हा बी आहे आणि खाली रूट बी स्क्वेअर आहे म्हणजे बी अपॉन बी म्हणजे किती आलं 1. ओके, मग ax1 स्क्वेअर प्लस 2h x1 y1 प्लस बी y1 स्क्वेअर अपॉन रूट बघा इथं ए स्क्वेअर आहे म्हणजे ए, इथं बी स्क्वेअर आहे म्हणजे बी, इथं मायनस आहे, सो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर. So this is the product of length of perpendiculars drawn from the point px and y1 on the two lines and both the lines passes through origin. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण केलं काय होतं मी परत एकदा सांगतो. मला कंबाईन इक्वेशन दिलं होतं. कंबाईन इक्वेशन काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 फर्स्ट स्टेप. त्याच्यामध्ये किती लाईन असतात, 2. त्या दोन लाईनचे स्लोप कोण, m1 आणि m2. दोन्ही लाईन कुठून जातात, ओरिजिन, म्हणून काय आलं y इक्वल टू m1x, दुसरं काय आलं y इक्वल टू m2x. सो m1x मायनस y इक्वल टू 0, m2x मायनस y इक्वल टू 0, दीज आर द टू सेपरेट इक्वेशन्स. तर हे आले दोन सेपरेट इक्वेशन्स. ओके, त्यानंतर पुढे बघा, मग आपण मांडलं m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन बी आणि m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन बी असं आपण लिहून घेतलं. त्यानंतर पहिली जी लाईन आहे m1x मायनस y इक्वल टू 0 याच्यावरती लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढला. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढायचा फॉर्म्युला सोपा आहे. काय करायचं, लाईनच्या इक्वेशनमध्ये पॉईंट ठेवायचा, मग m1 x1 मायनस y1 अपॉन रूट m1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. ओके, अशाच पद्धतीने दुसरी लाईन घेतली, त्याचा लेंथ ऑफ प्रोडक्ट आला. बघा, दिस इज लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम फर्स्ट लाईन फॉर द फर्स्ट लाईन, दिस इज लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर सेकंड लाईन. ह्यांचा प्रॉडक्ट केला. हे इथून पुढं जरा थोडंसं डोकं लावून शिस्तीत सोडवायचं आहे आणि यासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवला आहे. ह्यासाठी m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअरचा कन्सेप्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स m1 m2. तर हा कन्सेप्ट या ठिकाणी वापरला आहे आणि बाकी सगळं काय आहे, कॅल्क्युलेशन. ओके, ठीक आहे, आपला हा प्रॉब्लेम संपला. बघा, डाऊट सेशनमधला नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ द लाईन x प्लस 2 इक्वल टू 0 कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दॅट इक्वेशन. आता इथे गंमत काय बघा, असाच सेम प्रॉब्लेम, लाईन कोइन्साइडचा प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये घेतला आहे. कशामध्ये, कंबाईंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स विच पासेस थ्रू ओरिजिन. त्याच्यामध्ये सोपं होतं. पासेस थ्रू ओरिजिनला काय करायचं, दिलेलं कंबाईंड इक्वेशन, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन, दिलेल्या लाईनचं स्लोप त्याच्यामध्ये टाकायचो आणि आपल्याला केची व्हॅल्यू भेटायची.
पण या ठिकाणी x² + 2xy + 4y आला आहे. 4y y² नाही आला, 4y and k पण आला आहे. मीन्स दिस इज द कंबाईंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स विच डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. मी काय बोलतो लक्षात घ्या. इफ वन ऑफ द लाईन कोइन्साइड विथ हा प्रॉब्लेम आपण शिकलेलो आहोत, पण कशामध्ये? पासिंग थ्रू ओरिजिनमध्ये. मग पासिंग थ्रू ओरिजिनमध्ये काय असायचं? कंबाईंड इक्वेशनमध्ये 3च टर्म असायच्या. x² + 2hxy + py² अशा 3च टर्म असायच्या. बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस आपण काय करायचं? पासिंग थ्रू ओरिजिनमध्ये हा सेम प्रॉब्लेम, फक्त इक्वेशन वेगळं. सेम प्रॉब्लेम, दोन्ही लाईन्स ओरिजिनमधून जात होत्या. त्याचं कंबाईंड इक्वेशन दिलेलं असायचं. त्या कंबाईंड इक्वेशनचं आपण ऑक्झिलरी इक्वेशन करायचं. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे कशामधलं? यम मधलं. आणि मग या लाईनचा स्लोप काढायचा, यम काढायचा, तो त्यात ठेवायचा आणि आपला के भेटायचा. हे झालं पासिंग थ्रू ओरिजिन. पण हे इक्वेशन काय आहे? डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. त्यामुळे इथे आपल्याला कोइफिशियंट्स कंपेअर करायचे आहेत. ओके, आता मला सांगा x + 2 = 0 ही वन ऑफ द लाईन आहे. मग दुसरी एक लाईन असेल का नाही? आणि ती दुसरी लाईन कशी असणार? डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. बघा, सपोज ax + by + c = 0 be the another line which does not passes through origin. ओके, मग कंबाईंड इक्वेशन काय येणार बघा? कंबाईंड इक्वेशन ही अनादर लाईन आहे ना. मग पहिली लाईन कोण आहे? ही आहे. कंबाईंड इक्वेशन x + 2 ax + by + c = 0. कंबाईंड इक्वेशन uv = 0. If the line x + 2 = 0 coincides with one of the lines represented by this equation, this is the combined equation. It consists of two lines which does not passes through origin. बरोबर? मग एक लाईन दिलेली आहे, दुसरी लाईन माहीत नाहीये, ती मानली x + by + c = 0. ठीक आहे, कंबाईंड इक्वेशन तयार करूया. x ने मल्टिप्लाय केलं ax², x ने मल्टिप्लाय केलं + bxy, x ने मल्टिप्लाय केलं cx, 2 ने मल्टिप्लाय केलं 2ax, 2 ने मल्टिप्लाय केलं + 2by + 2c = 0. मग काय आलं बघा? ax² बरोबर + bxy बरोबर प्लस x कॉमन घेतला, काय आलं 2a + c बरोबर + 2by + 2c = 0 + 2c = 0. हे एवढं इक्वेशन आलं. x² ची टर्म बघा, x² ची टर्म करेक्ट, त्यानंतर xy ची टर्म करेक्ट, नंतर x ची टर्म, नंतर y ची टर्म आणि कॉन्स्टंट. लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. x² ची टर्म, xy ची टर्म, x ची टर्म, y ची टर्म आणि कॉन्स्टंट आलं आहे. आता हे इक्वेशन आलं आहे, परंतु त्या दोन लाईनचं कंबाईंड इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? हे आपण मानलं आहे. काय मानलं आहे आपण? x + by + c = 0 बरोबर. त्यांच्यापासून आपण एक कंबाईंड इक्वेशन तयार केलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला ते कम्पेअर करायचं. का कम्पेअर करायचं आहे? कारण हेच ते इक्वेशन आहे. ज्या दोन लाईन आहे की जी एक लाईन माहीत नाही आहे त्यांचं कंबाईंड इक्वेशन हे. मग ती लाईन जर आपण ॲझ्युम केली तर कंबाईंड इक्वेशन एवढं आलं. याला म्हणणार इक्वेशन नंबर 1 बरोबर. बट द गिव्हन कंबाईंड इक्वेशन इज दिलेलं कंबाईंड इक्वेशन काय बघा? x² कोणाची टर्म आली रे? x² बरोबर + 2xy कोणाला? 2xy + 4y कोणाची टर्म आली? y ची + k = 0 कोणाला? कॉन्स्टंट. मग हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोघं सेम इक्वेशन रिप्रेझेंट करतात. सेम का? बिकॉज दॅट इज द गिव्हन कंबाईंड इक्वेशन
of two lines which consist of this line and another line. मग this line and another line मानली, this line and another line मानली, ह्यांचं कंबाईन इक्वेशन हे आलं. मग हे आणि हे वेगळं असेल का? नाही, सेम असणार आहे. मग त्यांचे कोएफिशियंट्स काय करायचे? कम्पेअर. बट इक्वेशन 1 and 2 represents, but equation 1 and equation 2 represents the same lines, therefore comparing their coefficients. बोला इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे? ए. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे? 1. बरोबर. इथे एक्स वायचा कोएफिशियंट कोण आहे? बी. इथे एक्स वायचा कोएफिशियंट कोण आहे? 2. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? इथे एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? 2a + c. इथे एक्सचा कोएफिशियंट आहे का? नाही, मांडू नका. ओके. आता इथं वायचा कोएफिशियंट कोण आहे? 2b. इथं वायचा कोएफिशियंट आहे 2b. इथं वायचा कोएफिशियंट कोण आहे? 4. इक्वल टू इथं कॉन्स्टंट कोण आहे? 2c. इथं कॉन्स्टंट कोण आहे? k. आलं असं? ठीक आहे. बघा a इक्वल टू हा b/2, इथे पण b/2 झाला म्हणजे इक्वल आहे. इट इज इक्वल टू 2c/k. मग a इक्वल टू किती आला? b/2. a इक्वल टू किती आला? b/2. a इक्वल टू आला b/2. a इक्वल टू आला b/2. बरोबर. आणि b/2 इक्वल टू कोण आला? 2c/k. 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 आणि अजून एक बघा, ह्या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? 2a + c. तो इथं आहे का? नाही. या ठिकाणी एक्सची टर्म नाही आहे, एक्सची टर्म नाही आहे, याचा अर्थ 2a + c काय असणार? 0. इथं एक्सचा कोएफिशियंट 2a + c आला आहे, इथं एक्सचा कोएफिशियंट नाहीच आहे. एक्सचा कोएफिशियंट नाही म्हणजे एक्सच्या समोर काय लिहिलं असणार? 0x. म्हणजे हा 0 आहे का नाही? अँड बघा इथं कलरमध्ये लिहितो अँड 2a + c = 0. 2a + c = 0 म्हणजे काय आलं? 2a = -c म्हणजे a इक्वल टू काय आलं? -c/2. मग इथं टाकूया आपण याची व्हॅल्यू -c/2. मग याची व्हॅल्यू टाकली बघा -c/2 इक्वल टू काय आलं? 2c/k. मग c ला c कॅन्सल, हा k इकडे येईल, 2 तिकडे जाईल. सो k इक्वल टू -4. मग k इक्वल टू किती आलं? -4. दिस 2 × 2 is 4. So k इक्वल टू -4. So thus we get the required answer. तुम्हाला हे कळलं पाहिजे बरं का, हे कळलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे कसं आलं? तर या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट आला 2a + c. आपण ॲझ्युम केल्यानंतर जे कंबाईन इक्वेशन मिळालं ते कंबाईन इक्वेशन आणि हे कंबाईन इक्वेशन सेमच आहे म्हणून आपण त्यांचे कोएफिशियंट कम्पेअर केले. पण ह्या दिलेल्या कंबाईन इक्वेशनमध्ये एक्स नव्हता म्हणजे एक्सचा कोएफिशियंट काय असणार? 0. मग इथे एक्सचा कोएफिशियंट कोण आला? 2a + c. तो काय घेतला? 0. हे घेतल्याशिवाय हे प्रूव्ह होणार नाही. ठीक आहे, दॅट्स ऑल.